आज आपल्याला असं लहान बाळासाठी शूटर बनवायचं आहे. हे 1.5 ते 2 वर्षाच्या बाळासाठी आहे. ह्या शूटरसाठी आपण टी शर्टाचं माप घेऊन करू शकतोय. गोल गळा पाहिजे असेल तर करू शकतोय, त्रिकोणी पाहिजे असेल तर करू शकतोय. आणि असंच आपण ह्या पद्धतीनं छोटं मोठं करू शकतोय. मापं आपणाला जशी पाहिजे असतील तशी माप घ्यायची. गोल गळा मोठा करू शकतोय, छोटा करू शकतोय, कलर कुठलाही वापरू शकतोय. आता जी लोकर वापरणार आहे ते एकदम साधी लोकर आहे आणि विण सुद्धा एकदम साधी आहे, कुणाला पण येऊ शकते. ह्या लोकरीपासून तोरण बनवता येते, पडदे बनवता येते, रुमाल बनवता येतोय. आणि आज मी आपल्याला तुम्हाला शूटर बनवून दाखवते. 2 वर्षाच्या बाळासाठी हे शूटर घेऊया आपण. हे 75% पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला प्रत्येक साखळीत एक खांब घ्यायचा आहे. त्या पद्धतीनं आपण विणायला चालू करूया. एका साखळीत एक खांब, एक साखळीत एक खांब, असं प्रत्येक साखळीत आपणाला खांब घालत यायचं आहे. प्रत्येक साखळीत एक खांब ह्या पद्धतीने आपण पूर्ण करूया. आता आपली पहिली लाईन साखळीची झाली, दुसरी खांबांची झाली आणि तिसरी जी येणार आहे एक खांब एक साखळी, एक खांब एक साखळी. ह्या पद्धतीने केलं की आपली डिझाईन तयार होत्या आणि ही डिझाईन एकदम छान दिसत्या. अशा आपणाला ही पूर्ण करायचं आहे. अशी डिझाईन तयार होते. ही आपल्या 3 लाईनी पूर्ण झाल्या. एक खांब एक साखळी ह्या पद्धतीनं आपली डिझाईन कशी छान झाल्या बघा. आता आपल्याला चौथी लाईन चालू करायची. चौथ्या लाईनसाठी प्रत्येक ह्यात एक एक खांब वाढवायचा आहे आपल्याला. प्रत्येक साखळीत एक एक खांब वाढवायचा आहे. आपल्याला गोल गळा होण्यासाठी मापा साईज मोठी करायची आहे, त्यामुळे 2 खांब घ्यायचे. प्रत्येक ह्यात 2 खांब घ्यायचे. इथं डोक्यावर एक घ्यायचा आणि ही जी खिडकी आहे ह्या खिडकीमध्ये 2 खांब घ्यायचे, जणू करून आपल्याला एक खांब वाढले पाहिजे. गळ्याची साईज मोठी झाली पाहिजे. ही सुद्धा डिझाईन एक छान प्रकारची तयार होत्या. या पद्धतीने आपण आता लाईन पूर्ण करूया. ही अशी आपली चौथी लाईन पूर्ण झाली. आता 5व्या लाईनसाठी आपण जांभळा कलर वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय. कलर घेतला तरी चालतो, एक कलरच केलं तरी चालतं. आता ही जांभळ्या कलरनं गाठ मारून घ्यायची छोटीशी. चालू करूया. आता हे प्रत्येक साखळीवर एक खांब घालायचं. प्रत्येक साखळीत एक खांब. ह्या पद्धतीनं 4 साखळ्या घ्यायच्या. 5व्या साखळीत आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत. 5व्या साखळीत 2 खांब घ्यायचे आहेत, जणू करून आपले असे खांब वाढवायचे आहेत. गोलाचा राऊंड मोठा झाला पाहिजे. असे 5 घ्यायचे आणि 5व्यामध्ये एक खांब डबल घालायचा. 4 खांब घेऊन 5व्या खांबामध्ये डबल घ्यायचा. तसाच राऊंड आपण पूर्ण करायचा. आता आपल्याला जांभळ्या कलरच्या 5 आणि 6 अशा 2 लाईनी पूर्ण करून घेतल्या. आता आपल्याला आणि आईस्क्रीम कलर जॉईन करायचा आणि आपल्याला खिडक्या तयार करायच्या.
आता मी आईस्क्रीम कलर घेतला. प्रत्येक साखळीत एक खांब घालत जायचं. एक साखळी एक खांब घ्यायचा, एक साखळी एक खांब, अशी डिझाईन तयारच होत जाते. एक साखळी एक खांब घ्यायच्या वेळेला आपणाला एक साखळी इथं मध्ये सोडायची आहे. एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये घालायची. प्रत्येक वेळेला असा एक साखळी सोडायची. एक खांब एक साखळी, या पद्धतीने आपल्याला ही लाईन पूर्ण करायची. हा आता आपला वरचा भाग पूर्ण झालेला आहे. पूर्ण तयार किती आहे बघूया आपण. तयार 19 आहे. त्यामधल्या आपण बाहेरसाठी 3 सोडायचं आहे. इथं आपण पिन लावूया. बाहीसाठी 3 सोडलेले आहे. तसंच ह्या साईडला पण आपल्याला बाहीसाठी 3 इंच सोडायचं आहे. इथं आपण पिन लावून घेऊया. राहिलेला भाग आपला फ्रॉकसाठी 6.5 होतोय. 6.5 ठेवायचे. 6.5 मध्ये आपण आता विणायला चालू करूया. हीच डिझाईन आपणाला शेवटपर्यंत घ्यायची आहे. आता जशी डिझाईन घेतल्या त्याच डिझाईनीत आपणाला पुढं जायचं आहे. खांब साखळी खांब असं करूया आणि बाहीपर्यंत न्यायचं. बाहीला जॉईंट करूया. एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब, या पद्धतीने आपल्याला विणत जायचं आहे. जसं जसं पुढं जाईल तशी डिझाईन दिसणार. ही डिझाईन लहान मुलांच्यासाठी एकदम छान दिसते. एक खांब एक साखळी जरी असेल तर ह्यात एखादा जर चुकलं, एक पॉईंट चुकला तर मग पुढचं सगळं चुकत जाते. त्यामुळे माप व्यवस्थित घ्या. एकदा का माप घेतली की पुढचा भाग काय मग आपल्याला जी आहे ती डिझाईन पुढं करत राहायचं. आता इथं बाहीला आपण कसं जॉईंट करायचं बघूया. बाहीचा भाग आला. इथं आपण 3 इंच सोडलेले आहे बाहीसाठी. या 3 इंच पर्यंत आपण आता पिन काढायची. एक साखळी घ्यायची, एक्स्ट्रा एक साखळी घ्यायची आणि तसंच ह्या साईडला आपण जॉईंट करून घ्यायचं.
बाहीचा भाग पूर्ण तयार झाला. इथून झाली बाही, हा पुढचा भाग. आता असंच आपण पूर्ण करत जाऊया. आता आपला एवढं शटर तयार झालेलं आहे. इथून आपण 3 इंचाची बाही सोडली. खाली नंतर आपल्याला एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब, ह्या पद्धतीनं 4-5 लाईनी झाल्या. सुरुवातीला आपण 2 कलर चेंज केले, त्या पद्धतीनेच आपल्याला खाली सुद्धा 2 कलर चेंज करायचे. 2 कलर चेंज करून आपल्याला शेवट करायचा आहे. आणि असे साखळी खांब करतच असे शटर आपलं तयार झाले. ह्या 2 लाईनी कलरच्या घेतल्या. जशा वरती 2 लाईनी घेतल्या तशा शेवट आपण 2 लाईनी कलरच्या घेतल्यात. आता आपल्याला छोटे छोटे खांब घालायचे आहेत. साखळी घ्यायची नाही, बिना साखळीचे खांब घ्यायचे. बिना साखळीचे खांब घ्यायचे. असे आपल्याला एक 4-5 लाईनी घ्यायच्या आहेत. 5 लाईनी आपल्याला सगळं पूर्ण राऊंड घ्यायचा. नंतर आपल्याला काज बटन पट्टीसाठी सुद्धा असेच खांब घ्यायचे. काज बटन पट्टीसाठी सुद्धा असेच खांब घ्यायचे आहेत. मोठे मोठे खांब घेतले तर ते काय ही वाटत नाही. बारीक खांबांना नाजूक वाटते लहान मुलांना. हे असे छोटे खांब मी घेतलेले आहेत. आता असे हे पूर्ण राऊंड घ्यायचा, असे पूर्ण घ्यायचे. नंतर ही काजपट्टी अशीच बटनपट्टी येणार. ह्या बटनपट्टीला सुद्धा 5 लाईनी घ्यायच्या. काजपट्टीला सुद्धा 5 लाईनी घ्यायच्या. असं आपलं शटर झालेलं आहे. काजपट्टी, बटनपट्टी आणि हा खालचा भाग पूर्ण झालेला आहे. आता बाहीसाठी आपण हे करायचं. बाही फुल बाही आपल्याला करायची नाही, हाफ बाही करायची आहे. आपण आता फुल बाही जरी करायचं असेल तर तुम्हाला जेवढी उंची वाढवायची आहे तेवढी तुम्ही वाढवू शकताय. जशी ही साखळी खांब आहे तसं घालायला सुरुवात करायची. आता हे हाफ करायचं असल्यामुळं आपण 1, 2 किंवा 3 लाईनी वाढवून घेऊया. आता हे असंच बाहीसाठी आपण इथून सुरुवात करायची. ही मधल्या भागातनं सुरुवात करायची. जसे आपल्याला खांब पाहिजे, वरती खांब आहेत तर त्या पद्धतीने आपण खालच्या भागाला खांब घालायचे आहेत. आणि जे आता ह्यात काय आपल्याला वाढवायचे नाही, जेवढे खांब आहेत तेवढेच ठेवायचे. आणि 2 लाईनी घालायच्या, फार झालं तर 3 घालायच्या. आपल्या आवडीनुसार करू शकतोय. जशा वरती आहेत तशाच घेतल्या पाहिजेत. एखादा जर कमी जास्त झाली आपली तरी आकार पूर्ण बदलतोय. एवढ्या 2 लाईनी घेतल्या की आपल्या हाफ शटर तयार होतोय. शटर आपला आता तयार झालेला आहे. छाती आपली 12 आहे, 11.5 आहे. उंची बघूया, उंची 12.5 आहे. 12.5 आहे तर 1 ते 2 वर्षाच्या बाळापर्यंत वापरता येते. आणि इथं 4 ठिकाणी आपण बटणं लावायची. तुम्ही आवडीनुसार 4 किंवा 5 लावू शकता. 2 वर्षाच्या बाळापर्यंत आपल्याला हे वापरता येते.